नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काही दिवसांपूर्वी कुसुम पुरस्काराच्या निमित्तानं दिशा पिंकी शेख कोल्हापुरात आल्या होत्या आणि मी त्यांना आवर्जून आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलं. एक एपिसोड केला आणि मी स्वतः सुन्न झालो. काय काय अनुभव असतात एखाद्या व्यक्तीकडं आणि जगण्याची पद्धत काय काय असू शकते हे नव्यानं समजून आलं. एपिसोड झाला आणि आम्ही गप्पा मारू लागलो आणि मला लक्षात आलं, अरे आपण तर केवळ हिमनगाचं केवळ एक टोक अनुभवलंय, अजून खूप काही अनुभव, खूप काही ऐकण्यासारखं आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा दिशा पिंकी शेख यांना विनंती केली की आपण पुन्हा याच व्यासपीठावरती असंच बसूया आणि आपण पुन्हा काही गोष्टी समजून घेऊया, बोलूया. आणि मग आजच्या या दुसऱ्या एपिसोडच्या निमित्तानं मला पुन्हा एकदा दिशा पिंकी शेख यांच्याशी गप्पा मारायच्या. पुन्हा एकदा स्वागत आहे. थँक्यू सो मच. मागच्या एपिसोडमध्ये आपण म्हटलं होतं की तुमचं 10वीपर्यंतचं शिक्षण झालं. तुम्ही मूळच्या येवल्याच्या, पण त्यानंतर आता तुम्ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये असता. मला तुमची मुळात फॅमिली बॅकग्राऊंड काय हे समजून घ्यायचं आहे. याचं कारण असं की आजकालच्या पिढीमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरनं सुद्धा प्रचंड नाराजी होते. आई वडिलांना असं वाटत असतं की पालकत्व म्हणजे काय, तर आपल्या मुलानं जे जे काही मागितलेलं आहे ते ते त्याला दिलं, ते ते पुरवलं की आपण आदर्श पालक झालो. आणि दुसरीकडं लहान मुलांना किंवा टीनेजमधल्या मुलांना नकार स्वीकारण्याची इच्छा नसते, ताकद नसते. आणि त्यामुळं एखादी गोष्ट जरी मनाविरुद्ध घडली तर अगदी थेट आत्महत्या करेपर्यंतची उदाहरणं आहेत. एकीकडे हे चित्र आहे आणि दुसरीकडं तुमचा समाज आहे की जो 10वी-11वीमध्येच घरातून बाहेर पडतो, किंबहुना त्याला बाहेर पडावं लागतं. तुमची मुळात नातेसंबंधांविषयीची संकल्पना काय आहे? मुळात आपल्याकडेची जी कुटुंब व्यवस्था आहे ना, ती मुलांकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहते. ते आईवडिलांचं फिक्स डिपॉझिट असतं की जे त्यांना त्यांच्या म्हातारपणात पेन्शन योजना चालू करणार असतं. तर जे जे मूल त्यांची जी काही अपेक्षा आहे त्या पूर्ण करतं, तर त्यांची बँक टिकली, व्याज देते असं समजायचं. आणि जे मूल व्याज देत नाहीये त्यांची बँक डुबली असं समजायचं. तर मी 9वीला असताना एक वाक्य तयार केलं होतं की नो बडी इन रिलेशन इन लाईफ विदाउट गिव्ह अँड टेक. तुम्ही तुमच्या आयुष्यामधलं एकही नातं असं नाही की जे विदाउट गिव्ह अँड टेकवर चालतं. तुम्हाला काहीतरी तुम्ही देत असता, मग ते मानसिक स्तरावर असेल, आर्थिक स्तरावर असेल, सामाजिक स्तरावर असेल किंवा इतर कुठल्या स्तरावर असेल. तिथे तुम्ही ते देत असतात म्हणून ते तुमच्यासोबत असतात. काही नाती अशी असतात की ती त्याच्या पलीकडं जाऊन विचार करतात, बियॉन्ड द जेंडर, कास्ट, क्लास, वय याच्या पुढे जाऊन विचार करतात. आणि ती कुटुंब पद्धती आपल्याकडे राबवली जात नाही. पालकांना असं वाटतं की मुलाला जेव्हा आम्ही जन्म दिला तर त्याच्यावर आमची मालकी आहे आणि त्याला त्याच पद्धतीनेच वागवलं जातं. त्याच्या जगण्याच्या काय संकल्पना आहेत, तो जगण्याकडनं काय अपेक्षा ठेवतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि हे जे समजून घेतात ते खरे पालक, मला असं वाटतं. कारण की मी जेव्हा माझ्या जगण्याच्या लढाईमध्ये लढत होते त्यावेळेस माझ्या जन्मदेत्या लोकांनी मला समजून नाही घेतलं. माझ्या गुरुनी, ज्या माझ्या वयापेक्षा वयाने 1 वर्षाने लहान आहे, त्यांनी माझ्या बऱ्याच पालकत्वाच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आणि मी त्यांचं पालकत्व स्वीकार. आमच्याकडे सगळी पालकत्व अशीच आहेत. म्हणजे माझ्या गुरुभावाचे चेले आहेत, माझे चेले असतील किंवा सगळे हे कुठल्या तरी वेगळ्या जातीत जन्माला आलेत, वेगळ्या धर्मात जन्माला आलेत, वेगळ्या गणगोत्रामध्ये जन्माला आलेत, पण आम्ही काही विचार करत नाही. हा आमच्यासारखा आहे आणि तो समाजाने नाकारलेला आहे म्हणून तो आमच्याकडे आला आणि आम्ही त्याला सोबत घेऊन चालतो. पण तुमचे आई वडील, तुमचे बहीण भाऊ हे आता तुमच्या संपर्कात आहेत का? त्यांच्याकडनं तुम्हाला कशी वागणूक मिळते? त्यांच्याकडे बघा, आत्ता म्हणतो मी, म्हणजे त्यावेळीची ज्या वेळेला तुमच्यामध्ये शरीरामध्ये काहीतरी वेगळेपण आहे, तुम्ही काहीतरी इतरांपेक्षा वेगळे आहात, हे तुमचं जे काही त्यावेळी 9वी-10वीतलं वय होतं, त्याच्यानंतर आता खूप पुलाखरनं पाणी गेलेलं आहे. तर आता तुमच्याकडे कशा पद्धतीनं हे बघितलं जातं? मुळात मला तेव्हाच आई वडिलांची गरज होती ना. ज्या वयामध्ये माझ्या शरीरामध्ये बदल घडत होते, माझ्या वागण्यात जगण्यात बदल घडत होते, तेव्हा मला पालकाची गरज होती खऱ्या अर्थाने. आज त्यांनी मला स्वीकारलं तरीही त्यांनी हे व्यावहारिकरित्या स्वीकारलेलं आहे. पण आता संपर्कात आहेत तुमच्या? हा आहे, माझ्या आई संपर्कात आहे, पण तरीही हा व्यवहार आहे. मला हे कळतं. कसला व्यवहार? कसलाही असू शकतो तो पैशाचा असू शकतो, तो भावनांचा असू शकतो, तो कुठलाही असू शकतो. कारण की आजही माझ्यावर संकट आलं ते माझ्यासोबत उभे राहतील कशावरनं?
नाही, पण तुम्ही जेव्हा की आता माझ्या म्हटलं गुरुची जी कॉन्फिडेन्शियलिटी आहे मला, की माझी गुरु मला कुठल्याच परिस्थितीत सोडणार नाही, तो विश्वास मला त्यांच्याबद्दल वाटत नाही. कारण की मी आयुष्याच्या अशा टोकावर उभी होते की जिथे मला सगळ्यात जास्त मायेची गरज होती. हा तुमचा एक प्रातिनिधिक अनुभव आहे. असाच अनुभव या तृतीयपंथीयांना सगळ्यांचाच आहे बहुतांश जणांना तो, असंच होतं. सगळ्यांचाच आहे तो. पण मग मोस्ट ऑफ बघा की तृतीयपंथी जेव्हा कम्युनिटीत येतात त्यावेळेस त्यांना त्यांच्या घरचे बहिष्कृत करतात, वर्ष 5 वर्ष येऊ देत नाहीत, त्याच्यानंतर म्हणतात ये बाबा कस तरी आमचं. म्हणण्यामागचं कारण काय? पैसा. पण म्हणजे तुम्ही त्यांना पैसा देता, तुम्ही त्यांच्या अडचणी पूर्ण करता किंवा अडचणीला धावून जाता, असं आहे. हा असंच आहे. तसं खूप रिअर असेल, 1% पालक असतील की जे सगळं संगोपन आपल्या मुलाचं करतात. आजही आमचे प्रॉपर्टी राईट्सचे इश्यू आहेत. बरं. आजही आमचे आईवडील त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये आमचा वाटा देतात का? नाही देत. उलट आमच्याकडनं शिका की जे बाळ आमचं नाही रे, ते आमच्याकडं आले, आम्ही सांभाळले, आमचा चेला झालाय, आमच्या मरणोपरांत सगळी प्रॉपर्टी त्याची आहे. कुठल्याही रक्ताचा संबंध नाही, कुठल्याही जातीचा धर्माचा संबंध नाही, कुठल्याही घनगोत्राचा संबंध नाही, वयाचा बंधन नाही. मी वेल्यानंतर माझी प्रॉपर्टी माझ्या गुरुची किंवा माझ्या चेल्यांची असणार आहे. आम्ही एका कुटुंबात जन्मलेलो नसलो तरीही. एवढं ब्रायडल विचार करतं का कोणी? नाही, एवढा मोठा विचार नाही करत कुटुंब. उलट उलट म्हणतात आता आमच्याकडची प्रॉपर्टी घेऊन का तू हिजड्यांमध्ये जाणार आहेस का? अरे बापरे. मग ती देत नाहीत प्रॉपर्टी. पण तुमच्याकडनं एखादी आर्थिक मदत घेतल्यानंतर ती घेतात. घेतात. ती घेतात. म्हणजे बऱ्याच मैत्रिणींनी माझ्या त्यांच्या बहिणीच्या लग्नाला पैसे दिलेत, भावांच्या लग्नाला पैसे दिलेत, पण त्या लग्नात त्यांना यायला मज्जा आहे. का तर लोक नावं ठेवतील तू येऊ नको. आणि मग त्यांनी कुठेतरी मांडवाच्या कोपऱ्याला उभं राहून ती लग्न बघितलेली आहेत. मी हे स्वतः पाहिलेलं आहे, स्वतः अनुभवलेले. किती जणांचे जरी भावांच्या लग्न लावून दिले, पण भाऊजाईच्या धाकाने तिला माहित नाही की मी असा आहे किंवा अशी आहे म्हणून ते घरी जात नाहीत. किती जणांच्या भाऊजाईंनी सांगितलं की ही जर येणार असेल घरी तर मी इथं नांदत नाही. तर हे खूप सारे किस्से आहेत. हे सगळं बदलणं गरजेचं आहे. कुटुंबाची जी व्यवस्था आणि संकल्पना आहे हीच आपल्याला मुळात परत एकदा चेक करावी लागणार की ही स्वार्थावर डिपेंड आहे, ती माणुसकीवर आणावी लागणार आहे. ती तुमचे स्वार्थ पूर्ण करत असलेल्याच लोकांना घरात ठेवते. एखादी बाई जर समजा बाळ जन्माला घालू शकत नसेल तर त्याच घरातली सिस्टीम तिच्यासोबत कशी वागते? तर मी तर शेवटी त्याच्याही पुढची मी अजून मला तर कसं वागवत असतील. आणि हे आपल्या इथे सातत्यानं होते, आजही होते. खूप सारे लोक प्रेमात आंधळे होतात आणि म्हणतात की जाऊ दे कसे असो आमचे आईबाप आहे तर आम्ही त्यांना आता जवळ करू, या वयात तरी आम्हाला त्यांनी स्वीकारलं. पण मला असं, मी तेवढी प्रॅक्टिकल झाली आहे, थोडी निठूर झाली असं म्हणलं तरी चालेल, पण मी विचार करते की मला गरज होती त्यावेळेस हे कोणीच नव्हते माझ्यासोबत. तुम्हाला आता मित्र जास्त आहेत की मैत्रिणी जास्त आहेत? मला मित्र आणि मैत्रिणी समसमान आहेत. पण अधिक जवळचं कोण वाटतं? मला दोघेही मनातल्या भावना व्यक्त करायला, ओपन अप व्हायला? कम्फर्ट नाही, सगळे कम्फर्ट वाटतात. कारण की मी आता थोडीशी पुढे जाऊन जेंडर न्यूट्रलिटीच्या गोष्टी करते, त्याच्यामुळं मला खूप सारे मित्र पण आहेत, मैत्रिणी पण आहेत. थोडंसं कम्फर्ट मला नाही का की मुलांसोबत बोलायला आणि हे करायला जास्त वाटतं. असं म्हणणं चुकीचं आहे मुळात खरं तर. पण त्या बाबतीमध्ये संख्यात्मक पातळीवर महिलांना फ्रीडम आपल्या इथं मोठ्या प्रमाणात मिळत नाही. पण माझ्या 4-2 मैत्रिणी ज्या आहेत त्या या सगळ्या 40च्या बरोबरच्या आहेत. अच्छा. त्या खूप स्ट्रॉंग आहेत आणि त्यांच्यामुळे मी खूप ठिकाणी घडले. म्हणजे मी सुद्धा चुकते त्यावेळेस मला त्या थांबवतात आणि सुधारतात मला. तर तसं मला तुलना नाही करता येणार स्त्री पुरुष याच्यामध्ये. माझे दोन्हीही चांगले मित्र आहेत आणि मोठ्या प्रमाणात आहेत, प्रत्येक शहरात आहेत आता तर. आणि त्यांचा खूप आधार राहिलेला आहे मला. माझ्या फॅमिली म्हणजे परिवारामध्ये आपण मित्रांना मोजत नाहीत, पण मला असं वाटतं की मित्र ही सगळ्यात मोठी फॅमिली असते आणि ती तुम्हाला सगळ्या वेळांमध्ये साथ देते. म्हणजे ज्यावेळेस मला माझ्या परिवारानं नाकारलं होतं त्यावेळेस सगळ्यात पहिले खंबीरपणे उभे होते माझ्या मागे तर ते माझे मित्र. कोरोनाच्या काळामध्ये तृतीयपंथीयांच्या आयुष्यामध्ये पण खूप अडचणी आली असतील. त्यावेळी तुमचं जे काही कल्याणकारी मंडळ आहे त्याच्या तुम्ही सदस्य आहात, त्यावेळी तुम्ही काही वेगळी त्यांच्यासाठी काही तजवीज केली होती का? नाही, सरकारला आकडे लागतात आणि ते आकडेही आम्हीच काढावे अशी सरकारची अपेक्षा होती. तर आमच्याकडे तेवढं तंत्रज्ञान नाही की आम्ही महाराष्ट्रभरातल्या सगळ्या तृतीयपंथीयांचे आकडे काढू शकू. तर सरकारने असं सांगितलं होतं की आकडा आला तर आम्ही त्यांना 1500 रुपये मदत करू. अर्थात 1500 रुपयामध्ये लाईट बिल पण जात नाही घरातलं, तो भाग वेगळा.
पण तरी तीही मदत आम्हाला मिळाली नाही. अगदी मी तृतीयपंथी मंडळावर असताना सुद्धा मी हे सांगते अगदी विश्वासाने, कारण की त्यांच्याकडे आकडा नव्हता. आता तो आकडा काढण्याचा तो प्रयत्न करतायत. भविष्यात बघू काय याचा बॅकलॉग भरून देणार असेल तर. पण शासनाकडनं त्या काळामध्ये आम्हाला कुठलीही मदत मिळाली नाही. जी मिळाली ती NGOsच्या माध्यमातून मिळाली, CBOच्या माध्यमातून मिळाली आणि त्या मदतींवरच आम्ही तरलो. शासनाकडनं मोफत रेशनिंगचं जे चाललं होतं ते पण आम्हाला मिळालं नाही, कारण की आमच्याकडे रेशनच नव्हतं. पण मग त्या काळात रेशन कार्डच नाही. त्या काळात तृतीयपंथीयांनी खाल्लं काय? त्या काळात मी सांगते ना की NGO आणि CBOचं एक जे मोठं जाळं आहे आपल्या इथे, त्याच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आणि 7 वर्षापूर्वी आम्ही एक संस्था जी रजिस्टर्ड केली होती, म्हणजे माझ्या पुरतं जर सांगायचं झालं तर नगर जिल्ह्यामध्ये आम्ही संस्था रजिस्टर होती आमची. आम्ही आव्हान केलं लोकांना, तर अगदी देश विदेशातनं सुद्धा लोकांनी आमच्या लोकांसाठी निधी पाठवला, धान्य पाठवलं. त्यांनी वैयक्तिक आम्हाला पैसे जर नाही पाठवले तर आमचा लोकल दुकानदार त्यांनी शोधून काढला आणि म्हणजे जस्ट डायलवरनं तिथलं एक किराणा दुकान शोधून काढला आणि त्याला कॉन्टॅक्ट करून सांगितलं की एवढ्या हजाराचा किराणा तिथे नेऊन पोच करा. आणि मग आम्ही त्यांना त्याचे फोटो पाठवले. तर असं आमच्या किराणा मालापासून ते घराच्या भाड्यापर्यंत, अर्थात सगळ्या गरजा नाही पूर्ण झाल्या, खूप ज्या ठिकाणी कर्जबाजारी पण झाले, तर असं आम्ही पूर्ण केलं ते. पण तरीही ती मदत आमच्यासाठी खूप मोठी होती. पण सरकार पातळीवरती या तृतीयपंथीयांच्या प्रश्नांकडे कशा पद्धतीनं बघितलं जाते? तुम्हाला अपेक्षित असलेला प्रतिसाद मिळतोय का? अजूनही हिजडा हा शब्द ज्या पद्धतीनं अनेक लोकप्रतिनिधी उपेक्षेनं वापरतात, त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? मुळात आम्ही याच्याबद्दल कायदा व्हावा अशी मागणी करतोय कित्येक दिवसापासून मागच्या, की आम्हाला ह्या शब्दाला एक रिस्पेक्ट मिळून द्या. त्याचा अवहेलनात्मक पद्धतीने त्याचा वापर नाही झाला पाहिजे. नेते बोलताना म्हणजे मुळात ह्या सभागृहांमध्ये 3-3 दिवसाचं जेंडर सेन्सिटायझेशनचं शिबिर लागणं गरजेचं आहे असं मला वाटतं. का तर हे लोकप्रतिनिधींनाच आधी पहिल्यांदा त्याचं गांभीर्य कळालं पाहिजे. प्रचंड अनसेन्सिटाईज आहेत हे. त्यांच्या सभागृहात उपस्थित असलेल्या महिलांचं सुद्धा भान ठेवत नाहीत. तर तृतीयपंथी हा समुदाय त्याच्याही पेक्षा पुढचा आहे. तर आम्ही हिजड्याच्या अवलादी आहोत का, आम्ही काय बांगड्या भरल्यात का? आणि यांना कुठेतरी सांगितलं पाहिजे की बांगड्या भरणाऱ्याच हातांनी या देशामध्ये खूप मोठे मोठे कामं केलेली आहेत. बांगड्या भरणाऱ्या हातांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलेलं आहे. जिजाऊंनी बांगड्या भरलेलाच हात होता त्यांचा. बांगड्या भरणाऱ्या हातांनीच अहिल्याबाई होळकरांनी मराठा साम्राज्य या टोकाचं त्या टोकाला नेलेलं आहे. बांगड्या भरणाऱ्याच झाशीच्या लक्ष्मीबाई होत्या. बांगड्या भरणाऱ्याच हातांनी तुम्हाला जन्म दिलाय आणि बांगड्या भरणाऱ्या हातांनीच तुम्हाला आज हे बोलण्याच्या काबिल बनवलंय. तर आम्ही काय बांगड्या भरल्यात का किंवा बांगड्या भरून या, साडी चोळी नेसून या मग बोलू, किंवा हिजड्यासारखं त्या म्हणजे फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादा नेता काही वकला की त्या नेत्याला लगेच साडी चोळी गुंडाळून लोक त्याचं विक्षिप्त चित्रण करून ते व्हायरल करतात. का करतात असं? ती साडी चोळी अपमानाचं साधन आहे का? जर ते साडी चोळी अपमानाचं साधन आहे तर तुमच्या घरातल्या आया बहिणींना साड्या घालणं बंद करायला हवं. मला हे माझंही स्पष्ट म्हणणं आहे. जर तुम्हाला ते अपमानाचं वाटतंय तर ते एखाद्या काय आहे, आजकाल अशी अनेक राजकीय पक्षांकडे आंदोलनं होतात की त्याच्यामध्ये साडी चोळीचा आहेर दिला, म्हणजे एक प्रकारे आता जसं म्हणतायत दिशाजी त्यानुसार की साडी चोळीचा आहेर देऊन आपण त्या व्यक्तीचं अवमूल्यन करतोय किंवा त्याच्यामधली निष्क्रियता दाखवून देतोय. अशा पद्धतीचा जो एक नवीन प्रकार रूढ व्हायला लागलेला आहे हा अत्यंत चुकीचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण साडी चोळी असेल किंवा बांगड्या असेल याचा अर्थ तो कमीपणाचा आहे किंवा तो निष्क्रियतेचं लक्षण आहे, प्रतीक आहे असं मानायचं कारण नाही. बरोबर ना? नाही, बिलकुल. आणि ते जसं असेल तर मग राज्यभरातील सगळ्या महिलांचा ड्रेस कोड चेंज करावा लागेल आपल्याला. कारण की एवढ्या माझ्या आया बहिणी साडी घालतात, त्यांचं त्या ड्रेस त्याचं अवमूल्यन करतात, एवढ्या जणींच्या मातृत्वाचं अवमूल्यन करतात. जे आज कोल्हापुरात मला सांगताना हे वाटतं की या कोल्हापुरात अंबाबाईचं एवढं मोठं ठाण आहे, त्या देवीचं महावस्त्र आहे साडी, तिचे दागिने आहेत बांगड्या, ह्या आलेल्या आहेत पितृसत्तेतनं. हे वेगळं समीकरण झालं. पण जरी आज आपण स्वीकारलं तर त्यांचं एक अवमूल्यन होता कामा नये. ते पुरुषाला देऊन तुम्ही त्याचा सन्मान करतायत. एखाद्या पुरुषाला मातृत्वाचा अलंकार देऊन तुम्ही त्याचा सन्मान करतायत, त्याचा अपमान करत नाहीयेत. आणि बाईसारखं असणं हे जर अपमानजनक वाटतंय तर तुम्ही तुमच्या घरातील बायकांना पण घालायला मज्जाव करा ना. तर हे खूप बदलणं गरजेचं आहे. दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया. मगाशी तुम्ही म्हटलात की तृतीयपंथीय मूल ज्या घरामध्ये जन्माला येतं तिथंच पहिल्यांदा सुरुवात तिथल्या रिलेशनशिपमध्ये होते.
पण अगदी मग त्याच्या ज्या प्रॉपर्टीच्या वादापर्यंत त्यात सुद्धा या तृतीयपंथीयांना वगळलं जातं. पण ॲट द सेम टाइम मी असं ऐकलेलं आहे की तुम्ही एक तुमच्या सगळ्या कम्युनिटीच्या मधल्या लोकांसाठी एक सुंदर घर बांधलेलं आहे. तर ते कुठं बांधलंय आणि त्याची कशी संकल्पना आली आणि ते कसं साकारलं? अच्छा, आमचं पिढीजात एक घर होतं. आमच्या गुरुच्या 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 गुरुकडनं आलेली एक जागा होती कुठे? आमच्याकडे. नगर जिल्ह्यामध्ये? नगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूरला एक 7 गुंठे आमच्याकडे जागा होती, 6-7 गुंठे. बर. आणि त्या जागेत आम्ही वास्तव्य करत होतो. एक छोटंसं घर होतं बांधलेलं, 80च्या जवळपास आधी बांधलेलं. त्याच्या आधी 56चं बांधकाम नंतर त्या 80ला बदलण्यात आलं. आणि तोपर्यंत काही आपल्याकडे कागदपत्राची जास्त काही गरज नव्हती पडत, कोणी विचारतही नव्हतं. जमिनी अशाच दिल्या जायच्या, साडी चोळी म्हणून पण दिल्या जायच्या. हल्ली कोणी कुणाला स्क्वेअर फूट पण सोडत नाही, त्यावेळेस अशाच जमिनी दिल्या जायच्या. तर मग नंतर आम्ही त्याला लिगल करत गेलो. आणि मग एक 10 वर्षापूर्वी आमच्या गुरुच्या डोक्यात आलं की हे एक जरा वास्तू मोठी झाली पाहिजे, इथे 100 एक लोक राहता आली पाहिजेत, जेणेकरून भविष्यातल्या पिढ्यांना एक चांगलं हे मिळेल, घर मिळेल. तर मग त्यातनं ही संकल्पना उभी राहिली. आणि मग आम्ही त्या घराचं आश्रमामध्ये रूपांतर केलं. सर्व धर्म समभाव तृतीयपंथी आश्रम म्हणून डावखर रोडला श्रीरामपूरमध्ये आहे. आणि या आश्रमामध्ये आम्ही सगळ्याजणी मिळून राहतो. हा आश्रम आम्ही सगळ्या जणींनी मिळून बनवला. याचं काम जरी समजा 5 वर्षापूर्वी पूर्ण झालं असेल तरी त्याची प्रोसेस ही 10-11 वर्षाची राहिली, 9-10 वर्षाची राहिली. सगळ्या जणींनी रुपया जोडून आयुष्यभराची कमाई आमच्या नानींनी त्याच्यात लावली, आमच्या गुरूंनी त्याच्यात लावली, आमचा बी त्याच्यामध्ये काडीचा वाटा आहे. असं सगळ्या जणींनी म्हणजे 100 जणींनी मिळून ते घर बनवलं. अतिशय देखणी वास्तू उभी राहिली असं मी ऐकलंय. हो हो, 2,500 स्क्वेअर फुटाचं घर आहे ते. त्या घरामध्ये एक साईबाबाचं मंदिर आहे, एक दर्गा आहे, आतमध्ये देवीचा देवारा आहे. आणि सगळ्या धर्मांच्या उपासना तिथे केल्या जातात. त्या घरातलं एक न एक वस्तू आमच्या गुरूंनी खूप शोधून आणलेल्या आहेत. म्हणजे त्यातला दरवाजाचं लाकूड गुजरातवरनं आणलं असेल तर त्याचं मार्बल पार मकराण्याहून आणलं असेल. क्या बात आहे. कारण की ती वास्तू आम्हाला ऐतिहासिक बनवायची होती. येणाऱ्या पिढ्यांना आम्ही दिलेलं, आम्ही कुणी पण असो, तुम्ही हेटेरोसेक्शुअल लोक जेव्हा मुलं जन्माला घालतात तेव्हा माझ्या मुलासाठी मी ही FD करून ठेवतो, माझ्या मुलासाठी मी एक घर करून ठेवतो, तसं आम्ही आमच्या लेकरांसाठी, आमच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी ती वास्तू तयार करून ठेवली आहे. ती वास्तू मुळात आमच्या रक्ताच्या वंशवारशाला जाणार नाहीये, ती जाणार आहे आमच्यासारखे जे शोषित पीडित आमच्याकडे येतील त्यांच्यासाठी ती आम्ही हँडओव्हर करू. आणि जेव्हा त्या वास्तूमध्ये कोणी राहणार नाही तेव्हा ती वास्तू सरकार जमा होईल याची तजवीज बी आम्ही करून ठेवली. क्या बात आहे. तर ही किती मोठं मन आहे. म्हणजे रक्ताच्या नात्यातनं आपण जेव्हा विचार करत असतो त्यावेळेला सुद्धा प्रॉपर्टीवरनं इतकी भांडणं होतात, पण आपलं अपत्य हे आपल्या पोटी जन्माला आलेलं नाही आहे किंवा ते येणार नाही आहे हे माहीत असून सुद्धा आपल्यासारख्या जगणाऱ्यांसाठी आपण त्यांना हक्काचं छत द्यावं या भावनेतनं ते तयार करायचं. आणि ज्या वेळेला तिथं अशी कोणी नसतील तेव्हा ती वास्तू, ती प्रॉपर्टी ही सरकारकडं जमा व्हावी, इतका मोठा विचार करणं, ह्याच्यापेक्षा अजून मोठं माणूस पण काय असू शकतं. किन्नर आखाड्याबद्दल मला जरा समजून घ्यायचं आहे. किन्नर आखाड्याशी तुम्ही काही संबंधित आहात? नाही, माझा तसा डायरेक्ट काही संबंध नाही. पण माझ्या जे काही मी ज्यांना मानते, लक्ष्मीनारायण त्रिपाठी असतील त्या त्याच्यामध्ये आहेत. आणि धार्मिक अधिष्ठानासाठी बनवला गेलेला तो एक आश्रम आहे जो या सगळ्यातल्या परंपरेला घेऊन चालतोय आणि त्यात ते चालवत आहे ते सगळे. तुमच्याकडं ही जी काही गुरु आणि चेला पद्धत आहे जी मयुरी अळवेकर यांनी पण मला सांगितलेली होती, तर तुम्ही आता तुमचा गुरु निवडलेला आहे, तसे तुमचे कोणी चेले आहेत का? माझे तरी अजून नाहीत. 2-4 चेले टाकले पण मग मी शाळेचा आग्रह धरते तर ते टिकत नाहीत. पण माझ्या मैत्रिणींच्या आहेत, माझ्या बहिणींच्या आहेत. आणि अतिशय महत्वाचं वाक्य बोललात, शाळेचा शिक्षणाचा आग्रह धरते म्हणून ते टिकत नाहीत. पण ही पण मग तुमच्या कम्युनिटी मधली, तुमच्या समाजामधली एक चुकीची प्रथा होत चाललेली नाही. शिक्षणाला नकार देणं, शिक्षणाला तयार न होणं आणि इझी मनीवरती अवलंबून राहणं, हे तोडायला नको का कुठेतरी? नाही, ऐका, हे सगळंच काय होतं की मी परत सांगते की हेटेरोसेक्शुअल लोक खूप लवकर सुधारण्याची अपेक्षा ठेवतात. तसं होणार नाही. ही गोष्टी पालकांकडनं एक दबाव असतो. प्रत्येकाला पटकन कमवून घरच्यांना इम्प्रेस करायचं असतं, त्यांच्याशी नातं परत सुधरवायचं असतं. ते नातं सुधरून त्यांच्याकडे परत जाणं येणं सुरू करायचं असतं. स्वतःच्याही गरजा आणि नीड्स असतात. एका कमी कालावधीमध्ये तुम्हाला म्हातारपणासाठी सेव्हिंग पण करून ठेवायच्या असतात. याला खूप साऱ्या मर्यादा आहेत.
की उठ आणि शिक म्हणलं की तितकं नाही होणार आहे. त्याला खूप सारे मागचे पुढचे धागेदोरे आहेत. ते धागेदोरे ओळखावे लागतील. त्याच्यावर आपण काय काम करतोय ते बघावं लागेल. मी जेव्हा एखाद्या चेल्याला शिक म्हणते तेव्हा तो शिकतो. मी त्याला त्या बदल्यात काय देतेय? फक्त अन्न, खाण्याचं अन्न, शिक्षणाचा खर्च देऊ शकते. मी त्याच्या आईवडिलांची जबाबदारी घेऊ शकते? नाही घेऊ शकत. त्याच्या आईवडिलांना कोण देणार पैसे? कोण पुरवणार त्यांना? हां, ते नाही देऊ शकत. ते नाही दिल्यामुळं त्यांचं रिलेशन ते तुटणार. आणि कुणालाही, कुठल्याही लेकराला, आता मी निवडक झाली, वयाच्या अर्धाड वयापर्यंत पोहोचली, 37-38, म्हणून मला कळते त्यातलं फोल पण रिलेशनमधलं. 17-18 वर्षाच्या लेकराला कळत नाही. त्याला आई हवीच असते, त्याला बाप हवाच असतो कुठल्याही एनी कंडिशन, आणि त्याच्यासाठी तो धडपडत असतो. तर ती एकांगी विचार करून नाही चालत. त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन जगण्याचे, जसं तुम्ही मगाशी मला बोलताना सांगितलं की हल्ली मुलं आग्रह करतात, आत्महत्येचा प्रयत्न करतात, एखादी वस्तू नाही मिळाली, फोन नाही मिळाला, हे नाही मिळालं, ते नाही मिळालं. तर भौतिक भांडवली जगण्याने जगण्याच्या संकल्पना इतक्या बदलवून टाकलेल्या आहेत, त्याच्या गरजा इतक्या बदलवून टाकलेल्या आहेत की तुम्ही कमी गरजांमध्ये जगणं शक्यच नाही राहिलेलं आहे. जे माझं स्वतःचं उदाहरण द्यायचं झालं तर मी 98 पर्यंत, 99 पर्यंत, 2008 पर्यंत मी कॉइन बॉक्सवरनं फोन लावत होते, आणि तोही दुसऱ्याला कॉइन देत होते की बाबा नंबर लावून दे. मला फोन वापरता येत नव्हता. मी फोन वापरायला शिकले, आणि कंपनी आता दर 3 वर्षानंतर माझ्याकडनं 15-20 हजार रुपये कमवते. तर ही ग्राहक बनवण्याची जी सिस्टीम आहे ही यांच्यावर बी काम करते. पार्लरचा खर्च असेल, तो तुमच्या कपड्यांचा खर्च असेल, कारण की मी कॉम्प्रोमाइज करत आली आहे या टप्प्यापर्यंत, आणि इथून पुढे पण मला ही गुरु माझी कॉम्प्रोमाइज करायला शिकवतीये, मग मी का थांबू तिच्याजवळ? ही जी भावना आहे ती मोल्ड करण्यासाठी एकंदर आपल्याला जगण्याच्या दृष्टिकोन शिकवणाऱ्या अभ्यासामध्येच बदल करावे लागणार आहे. आणि ती मी मुळाकडे घेऊन जाते नेहमी तुम्हाला, कारण की आज आपण एखादा इझी मनी नाही आहे हो सर, इझी काही नसते. जेव्हा तुम्हाला 5 रुपये देऊन ज्याची लायकी नाही असा माणूस तळ हाताला खाजवतो ना, आत्मसन्मान गहाण ठेवा लागतो. इझी मनी नाहीये, कुठलाच मनी इझी नाही. जावे त्याच्या वंशा. हा, काय आमच्या इथे रोड डिवायडरला एक जण मागत होती, आणि ती इकडे बोलत होती, तिचं लक्ष नव्हतं. तिकडून येणाऱ्या ट्रक ड्रायव्हरनी 10ची नोट दाखवली. ती घ्यायला ती पळत गेली, तिकडून दुसरी एक गाडी आली, ती तुडवून गेली तिला. 10 रुपयासाठी तिचा जीव गेला. इझी मनी नाहीये. लोक रस्त्यावर उभी राहतात, स्वतःच्या आत्मसन्मानासोबत स्वतःच्या सन्मानाचं प्रेत घेऊन उभे राहतात रस्त्यावर. पण काय त्याच्यावर डार्क लिपस्टिकचा लेप लावलेला असतो, त्या अश्रूला झाकण्यासाठी लावलेलं काजळ असतं, त्याच्यावर हास्याचा मोठा फवारा असतो, पण त्याच्या आतमधलं आक्रंदन आहे ना, ते कम्युनिटीला विचार. आज तुम्हाला घरी जाताना तुमची बायका मुलांची आठवण येते तुम्हाला आहे म्हणून. आता आम्ही आश्रमात राहतो, आम्हाला आमच्या गुरुची आठवण येते, आम्ही जातो. पण ज्या कम्युनिटी मेंबर्स एकटे एकटे राहतात ना, त्यांना घरी जायची इच्छा होत नाही. कोणासाठी जायचे घरी? हे जे कमवत आहेत, हे एवढे जे तडफडून कमवत आहेत, त्यांना दुपारचं जेवण नाही मिळत आहे. तुम्ही विचारून बघा तृतीय पण त्यांना, दुपारचं तुम्ही कुठे जेवतात म्हणून. हे खूप भीषण आहे. काय याचं पोर्ट्रेट मला दिशाजी काय म्हणायचंय की परदेशामध्ये, म्हणजे अगदी थायलंड असेल, रशिया असेल, या ठिकाणी तृतीयपंथीयांनी त्यांच्या शारीरिक गोष्टी समजून घेऊन सुद्धा एक वेगळं साम्राज्य उभं केले. जर तुम्ही थायलंडमध्ये गेला तर पटत नाही की हे तृतीयपंथी मंडळी आहेत म्हणून, पण ते ज्या पद्धतीनं वेगवेगळे शोज करतात, वेगवेगळ्या पद्धतीनं अतिशय थक्क करणारं सादरीकरण करतात, तर आता संपूर्ण जग जेव्हा एक वैश्विक खेडं बनलेलं आहे, तर अशा वेळेला तुम्ही या परदेशातल्या सगळ्या गोष्टी शिकून आणून त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्याकडे करण्यासाठी पुढाकार घेणार आहात का नाही? त्यांच्याही पूर्वीची संस्कृती आपल्याकडे आहे ना, किन्नर संस्कृती आहे आपल्याकडे आहे ना. तृतीयपंथी नाचतात, गातात, त्याच्या मोबदल्यात त्यांना काय मिळते? किळस. पण हे चित्र बदलण्यासाठी, म्हणजे थायलंड मधला अल्कायझर शो जो आहे, त्या अल्कायझर शो मध्ये बघितल्यानंतर माणूस थक्क होतो, आणि त्यातले 70% हे तृतीयपंथी आहेत हे सांगूनही पटत नाही. मी पाहिलेला आहे तो शो युट्यूबला, काही त्याचे व्हिडिओ पाहिलेले, काही ट्रेनिंग मध्ये त्याचे शो पण पाहिले. मुळात म्हणजे तिथे त्यांनी विज्ञानवादाची कास धरलेली आहे, शिक्षणाची कास धरली. तिकडलं गव्हर्नमेंट त्यांना त्या फॅसिलिटीज अप्रूव्ह करतं, आणि त्यांना जगण्याची जी लढाई त्यांची ती सुकर करण्याचा प्रयत्न करतं. तशी आपल्या इथं काय भानगड? उलट आपल्या इकडं दैवीकरणाच्या नावावर उदात्तीकरण केलं जातं.
आणि त्यांना त्यांच्या दैवीकरणातच सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि तो प्रयत्न केल्यामुळं आम्ही जिथे आहोत तिथेच आहोत. आज आमच्या भिकेचं अपडेटीकरण होत आहे. पहिले लोक हातात देत होते, आता म्हणतात गुगल पे आहे का तुमच्याकडे, गुगल पेला टाकतो. पण दान घ्या आणि आम्हाला पापमुक्त करा, ही जी भावना आहे. याच्यासाठी ती काय एकटेच त्यांनी नसेल, तिथल्या हेटेरोसेक्शुअल लोकांनी पण त्यांना सपोर्ट केला ना. किती हजाराचं तिकीट आहे त्यांचं, हो तेवढं तिकीट काढून लोक बघायला जातात. आपल्या इथे तसा एखादा शो आपल्या इथे चालू झाला होता बघा, एक शो हमसफर ट्रस्टने एक शो चालू केला होता, असा डान्सिंग शो होता तो. बर. त्याला किती रिस्पॉन्स दिला आपण, मला त्याचं नाव नाही आठवते आता त्या शोचं, आठवलं तर मी तुम्हाला कळवेल. तर तो शो तुम्ही पण म्हणजे तुमचं म्हणणं आहे असा प्रयत्न झालेला झालेले होता, आहेत. पण समाजाकडनं प्रतिसाद मिळत नाही. आपल्या इथे म्हणजे जसं आहे की शिक्षण घ्यायला तयार आहे, पण शिक्षण घेतल्यानंतर, एखादी डिग्री घेतल्यानंतर त्यांना नोकरी कोण देणार? आपल्या शेजारच्या टेबलवरती एक तृतीयपंथी व्यक्ती बसलेली आहे, हे आपण ऍक्सेप्ट करणार का? हा जो प्रश्न आहे त्याला अजून उत्तर नाही आहे. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. वाघ्या मुरळी किंवा देवदासी यांना तुम्ही तुमच्या कम्युनिटीमध्ये मानता? हा, आम्ही समदुःखी आहोत. अच्छा, आम्ही सहप्रवासी आहोत, समदुःखी आहोत. मग इवन त्याच्यामध्ये आम्ही तमाशा कलाकार सुद्धा त्याच्यातच मोजतो, कारण की त्यातल्या माझ्या आया बहिणींना पण सन्मानपूर्वक जगणं जे आहे ते मिळत नाही. बर. लॉकडाऊनमध्ये आमची जी परिस्थिती झाली तीच परिस्थिती वाघ्या मुरळींची पण होती, तीच परिस्थिती लोककलावंतांची पण होती. आणि आम्ही सगळे या बाबतीमध्ये जे स्ट्रगल करत होतं सारखं होतं. तर मी तेच थोड्याफार प्रमाणामध्ये आम्हाला लोकांनी कोणाला मनोरंजनासाठी बाहेर ठेवलंय, कुणाला उपभोगासाठी बाहेर ठेवलंय. तर ह्या सगळ्या कारणांसाठी आम्ही वापरले जातोय सोसायटीच्या. तर आम्ही समदुःखी आहोत. वाघ्या मुरळींची लढाई आणि आमची लढाई नेहमी सारखी राहिलेली. फक्त ते हेटेरोसेक्शुअल आहेत म्हणून आमच्यापेक्षा एखाद दोन पावलं त्यांना पुढचे बेनिफिट्स मिळाले असतील, त्यांच्यासाठी कायदे कानून झालेत. मुरळी सोडणं हा कायद्याने गुन्हा आहे, देवदासी सोडणं कायद्याने गुन्हा आहे. तसं आमच्यासाठी अजून काही हे नाही की तुमचं पाल्य 18 वर्षाच्या अगोदर घर सोडतंय तर पालकांवर केस व्हायला पाहिजे, हो हा, ना की गुरुवर. हा. केस कुणावर व्हायला पाहिजे? पालकांवर व्हायला पाहिजे, की तुमचं लेकरू वयाच्या एवढ्या कमी वयामध्ये घर सोडतं, त्याला तुम्ही मजबूर करता, याचा अर्थ तुमचा दोष आहे. तसं होताना दिसत नाही. आता काय होतं की बऱ्याच कायदे स्ट्रिक्ट झाल्यामुळं खूप सारे गुरु 18 वर्षाच्या खालील कम्युनिटी मेंबर्सना घरात घेत नाहीत. अच्छा, पण मग त्यातनं वेगळे प्रश्न निर्माण होतील. होतातच. 18 वर्षाखालची जी काही तृतीयपंथीय आहेत, मुलं मग ती आहेत, मुली आहेत, भरकटतात. हा, भरकटतात, ते रस्त्यावर आणि झुकतात, आणि कुठेतरी त्यांच्यावरती पडतात. अत्याचार वाढण्याचं प्रमाण वाढत असेल. ऑलरेडी होत आहेत, ऑलरेडी होतात. तुम्ही त्याला बाल सुधारगृहात टाकणार, सुधारगृहामध्ये कुणाला टाकतो आपण? जे बिघडले त्यांना सुधारवतो ना. काय सुधारगृहांची स्थिती काय आपल्या इथली, याच्यावर मी न बोललेलं बरं आहे. ही कंडिशन आहे आणि याला सगळ्यांना इथली सोसायटी जबाबदार आहे, इथलं शिक्षण व्यवस्था, इथली राजकीय उदासीनता. मुळात राजकारण्यांनाच, म्हणजे कुठले तरी एक मोठे नेते आहेत जे की म्हणतात की कुस्ती लढायची असेल तर मैदानात पहिलवान लागतो, असं असून चालत नाही. असं म्हणजे काय? परत अजून ते कोणीतरी अजून एक आहेत पुढारी ज्यांना लोक डायरेक्ट हिजडा विजडा म्हणतायत. ही जी तुमची जी भाषा तुम्ही जहाल वगैरे म्हणून खपवताय, ही भाषा जहाल नाही. मी जी बोलतीये ना आता, ही भाषा जहाल आहे. नाही नाही, आपल्याकडे तर आणखीन इतिहास आहे तृतीयपंथीयांचा, शिखंडी पासूनचा. शिखंडी, अरे शिखंड, मी कालच्या भाषणात पण बोलले की शिखंडी या लिखित स्वरूपातल्या इतिहासातली पहिली नायिका आहे आमची, जिचा वापर करण्यात आला. अर्जुनाला वेस धनुर्धर सिद्ध करण्यासाठी पहिले एकलव्याला घेतलं, नंतर शिखंडीला, यांचा वापर करण्यात आला. जर ती युद्धात होती याचाच अर्थ ती योद्धा होती. महाभारताच्या युद्धात होती याचा अर्थ ती योद्धा होती. तिच्या खांद्यावर ठेवून बाण मारण्यापेक्षा तिच्या हातात बाण दिला असता, तिला सांगितलं असतं मार म्हणून, तर शिखंडी त्या युद्धाची नायिका असती. पण तसं होऊ द्यायचं नव्हतं, म्हणून नेहमी इथल्या पितृसत्ताक समाजाने आमचा नेहमी वापर केला, तशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं. तृतीयपंथीयांचा इतिहास एकदा उलगडून बघा. मोठे मोठे सरसेनापती होऊन गेलेत, मोठे मोठे हेरगीर होऊन गेलेत, मोठे मोठे सारा वसुलीची कामं, राज्यभरातली देशभरातली सारा वसुलीची कामं तृतीयपंथीयांकडे होती. भटारखाने सांभाळण्याची, राण्यांच्या अंगसंरक्षणाची कामं तृतीयपंथीयांकडे होती. हा मोठा ऐतिहासिक वारसा आहे तृतीयपंथीयांना. त्यांना हिनवू नका. हिनवणं का जातं?
रिप्रोडक्शनची जी तुमची रक्तशुद्धीवरची जी संकल्पना आहे ती आम्हाला मान्य नाही, म्हणून तुम्ही आम्हाला हे नव्हता. कारण की जर आमचा विचार समाजामध्ये प्रस्थापित झाला तर तुमचा जो शोषण व्यवस्थेवर आधारलेला विचार आहे त्याला कोण सांभाळेल याची तुम्हाला भीती वाटते, म्हणून तुम्ही त्याचं शिवीकरण कर. या देशामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टींचं शिवीकरण झालेलं आहे. म्हणजे त्याची एक हात दोन उदाहरण देते मी. आम्हाला आई भवानी पूजनीय आहे, आम्ही तिचं नतमस्तक होतो, शक्तीची देवता म्हणून तिच्याकडे पाहतो. पण एखादी मुलगी जरा उन्हाळ वागायला लागली, जरा अशी ती म्हणण्याच्या बाहेर वागायला लागली तर तिला म्हणते, ए भवाने होतेच का माग. जे आम्ही भगवतीला सोडलेलं नाही या देशामध्ये. तर या सगळ्या चांगल्या गोष्टी मगाशी जे म्हणलात ना, हे तुमचं जहाल बोलणं आहे, हे आता मला पटलं अगदी. हा, ते जहाल का मोवाळ काय ते मला त्याच्यामध्ये परत कन्फ्युजन. पण मला असं म्हणायचं की या सगळ्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींना तुम्ही शिवीकरण करून रिप्रेझेंट करताय. तुकाराम महाराजांचे आज कितीतरी अनुयायी आहेत, लाखो करोड अनुयायी आहेत, पण ते भक्तीमध्ये एवढे वेळे झालेत की तुकाराम महाराज म्हणत होते, नवसे सायेसे पुत्र होती तो का करावा लागे पती. हे कुणालाच लक्षात नाहीये, तरी लोक नवसं करतायत, तरी लोक लेकरांना घेऊन गुडघ्यावर चढतायत. दिशाजी, तुम्ही खरं तर या तृतीयपंथीयांच्या कल्याणकारी मंडळाच्या सदस्य आहात, तुम्ही विज्ञानवादी आहात, तुम्ही अभ्यासू आहात, तुम्ही ज्या पद्धतीनं बोलताय ह्याच्यावरून तुमचा व्यासंग लक्षात येतो. तुम्ही कधी असा विचार केलायत का की तृतीयपंथीयांची संख्या कमी होण्यासाठी मेडिकल सायन्सच्या दृष्टीने याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यावरती जर काही उपचार करता येत असतील तर ते उपचार करून ही कम्युनिटी कमी करता येईल का, याच्यावर कधी विचार नाही केलायत का तुम्ही? मुळात उपचार आजारावर केले जातात. माझं हे म्हणणं आहे की कमी का करायचे, जे आहे तसं स्वीकारायला काय प्रॉब्लेम आहे. हे काही बनवलेलं नाही ना, क्रिएटिव्ह नाहीये. आजार तुमचे क्रिएटिव्ह असतात. म्हणजे तुम्ही गुटखा खाता म्हणून तुम्हाला कॅन्सर होतो, तुम्ही सिगारेट ओढता म्हणून तुम्हाला टीबी होतो. हे तसं नाहीये. हे बाय जेनेटिक निसर्गाने तुमच्यात उपजत. जर समजा हे काय कलम आहे का की आंब्याच्या झाडावर शेवग्याच्या शेंगाची कलम लावली आणि त्या शेंगा आल्या, असं नाहीये ते. हे मुळातच आहे. याचा स्वीकार होणं खूप गरजेचं आहे. याचा इलाज करण्याची गरज नाही. याचा इलाज करण्याच्या नावामध्ये कितीतरी पिढ्या नाचवल्यात. सायक्रेटिस्टकडे न्या, त्याला इलेक्ट्रिक शॉक द्या, त्यांना गोळ्या द्या, त्यांना बळच पुरुष बनवा आणि कुठल्या तरी स्त्री लग्नानंतर सुधरेल म्हणून बळच कुठल्या तरी मुलीसोबत लग्न लावून द्या. काय होतं, त्या मुलीचंही आयुष्य खराब, त्याचंही आयुष्य खराब, दोन फॅमिली डिस्टर्ब. असं न करता आहे तसं स्वीकारून त्याला कुटुंबात ठेवलं. बाबा घाल साडी, एक साडी एक्स्ट्रा आणावी लागेल तुम्हाला. काय होणार आहे, तू शाळा कॉलेज पूर्ण करायचं ही तुझी आट आहे. तुला पाहिजे तसे कपडे घाल, पण आट काय हीच. तुला जोडीदार निवडायचा आहे निवड, पण तू सेफ राहिलं पाहिजेस. तू HIV, गुप्तरोग, इतर ज्या काही लैंगिक याच्यातनं होणारे आजार आहेत त्यातनं सेफ राहिलं पाहिजेस, हा आमचा आग्रह आहे. याच्याबद्दलचं ज्ञान मिळव. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय का? पण आता जे सध्या याच्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करते पूर्ण. TIचा एक मोठा प्रोजेक्ट चालतो जो सगळ्या या कम्युनिटीवर काम करतो, जो आरोग्यविषयक सल्ला देतो. दर 3 महिन्याला चेकअप केलं जातं. सगळ्या गोष्टी होत आहेत. त्या नवख्यांना माहिती नसतात. अच्छा. त्या माहिती होण्यासाठी खूप साऱ्या आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर आम्ही सांगतो ते. ओके. पण आमच्या कॉन्टॅक्टमध्ये न आलेली मुलं असतील तर त्यांना कोण सांगणार? ती पालकांची जबाबदारी असावी किंवा शिक्षकांची जबाबदारी असावी. तर हे होणं खूप गरजेचं आहे. तृतीयपंथीयांच्या मध्ये सगळे सणवार साजरे होतात? हो, सगळे सणवार. म्हणजे आमच्याकडे दिवाळी जोरात होते, आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करतो आम्ही. रमजानचे सगळे रोजे मी स्वतः पण धरते, सगळे रोजे धरले जातात. नवरात्राचे उपवास धरते मी, नवरात्राचे उपवास धरले जातात. खूप छान फराळाचं खातो, मजा करतो. सगळे सणवार आमच्याकडे केले जातात. क्रिसमस केला जातो, सगळ्यांचे वाढदिवस केले जातात. आणि या तुमच्याकडे जन्मोत्सव नाही, बारसं नाही, नाही बरोबर? पण मग मृत्यू पश्चातचे पण सगळे विधी होतात? हा, होतात, ज्याच्या त्याच्या म्हणण्यानुसार. म्हणजे मला समजा असं वाटतं की माझा अंत्यविधी असा व्हावा, तर माझ्या मृत्यूच्या नंतर तसा अंत्यविधी होतो. आता या मृत्यूच्या पश्चातच्या संदर्भाने युट्यूबवाल्यांनी एवढी घाण पसरवून ठेवली, म्हणूनच मी प्रश्न विचारला. असं होतं, तसं होतं, चप्पल से मारते, जुतो से मार, असं काही नाहीये. अगदी सन्मानजनक तुम्ही कुणाला तरी बोललेले असता की मला ना अशा पद्धतीने जायचे, मग तो येऊन सांगतो की तिची अशी इच्छा होती, मग तिला तशा पद्धतीने घेऊन जा. अशा मोस्ट ऑफ लोकांचे असे अंत्यविधी होतात. एकदम हेटेरोसेक्शुअल लोक पण येतात शेजार पाजारचे,
कोणाला तोंड दाखवित नाहीत म्हणेन असं काही नाही. फक्त भीती ही असती की पालक जे असतात, जे आयुष्यभर सांभाळायला येत नाहीत, ते मृत्यू पश्चात हिस्सा मागायला येतात. याची मात्र भीती असते की मृत्यू पश्चात आमच्या लेकरानं कमवलेलं आम्हाला द्या. बाप मग तो कर्जबाजारी होऊन मेलेला असेल तरी ते म्हणतात नाही नाही आम्ही त्याच्या गळ्यात चैन पाहिली होती. ते जे आहे त्याला घाबरतात तृतीयपंथी, की असं वाटतं की जितेपणी पण विडंबना, मेल्यानंतरही सुटका नाही, असं नको व्हायला पाहिजे म्हणून काही गोष्टींचं आम्ही अंतर राखून असतो. पण असं काही नाही की मेल्यानंतर त्याचं अवमानकारक पद्धतीने हे काही नाही. एकदम शिस्तबद्ध पद्धतीने सगळे धार्मिक रूल्स रेग्युलेशन. माझ्यासारख्यानं आता मी माझ्या गुरूंना म्हणलं की मला देहदान करायचे, माझे गुरु म्हणे करून टाक. आता मीच टाळाटाळ होती माझी, मला जमत नाही, पण मला अशी इच्छा आहे की माझं देहदान करायचं मला. तर म्हणजे शरीर तसं निरोगी टिकलं तर अजून तर व्यवस्थित आहे, व्यवस्थित राहणार. पण मला सांगा की तुम्ही ज्या वेळेला एका वर्तमानपत्रामध्ये स्तंभलेखिका म्हणून काम करत होता त्यावेळी विषय काय असायचे आणि ते विषय सुचायचे कसे? मुळात दिव्य मराठीमध्ये तुम्ही एक लिहित होता. अनुभव सांगते मी तुम्हाला. मगाशी आधीच्या तुमच्या एपिसोडमध्ये जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही म्हणलात की मी हे जेव्हा चालू केलं त्यावेळेस मला बऱ्याच लोकांनी कमेंट्स केल्या किंवा मेसेज केले की याची तुम्हाला गरज काय होती म्हणून. तसं माझा स्तंभ जेव्हा पहिले प्रकाशित झाला तर माझ्याही पेक्षा जास्त त्रास देण्यात आला दिव्य मराठीचे जे संपादक होते पवार सर, त्यांना सगळ्यात जास्त त्रास झाला. त्यांना लोकांनी अक्षरशः मेल करून सांगितलं तुम्ही हिजड्यांचं उदात्तीकरण करताय, तुम्ही त्यांना. मला इथं काही प्रमाणात असा अनुभव आलाय, पण मी ठाम आहे कारण ही सुद्धा माणसं आहेत आणि आपल्यापेक्षा चांगला विचार करतायत. म्हणजे आपल्यामध्ये अनेकांच्या मेंदूमध्ये सडके विचार आहेत, त्याच्यापेक्षा अत्यंत प्रगल्भ विचार यांच्याकडनं होतोय. त्यामुळे यांच्याकडनं खरं तर शिकण्यासारखं खूप आहे, म्हणून मी तुम्हाला पुन्हा दुसऱ्या एपिसोडला बोलवलं. तर ते मी त्याच्यामध्ये मी लिहिलं कम्युनिटी विषयी, कम्युनिटीचा इतिहास, कम्युनिटी म्हणजे काय, कम्युनिटीच्या परंपरा कशा, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांच्यासाठी शासनाने काय फॅसिलिटी केल्या पाहिजे, यासोबतच महिलांच्या प्रश्नांकडे मी कसं पाहते. म्हणजे त्याच्यामध्ये मी एक हिरकणी कक्षाच्या संदर्भाने लिहिलं होतं की हिरकणी कक्षाची गरज आपल्याला का पडते, की आईने बाळाला दूध पाजण्या इतकी नैसर्गिक गोष्ट या जगात नाही, त्याला तुम्हाला पडदा का लावावा लागतो, का तर तुमचा बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला नाही. आणि त्या संदर्भाने मी तो लेख लिहिला होता. मासिक पाळीवर लिहिलं होतं मी की मासिक पाळीला आपण कसं बघतो. मुळात स्त्रियांपेक्षा मासिक पाळी पुरुषांना जास्त समजून सांगण्याची गरज आहे, कारण की पुरुषांना ती माहीतच नसते. जे अर्धवट ज्ञान असतं इकडून तिकडून जे ऐकलं असतं किंवा जोडीदार आयुष्यात आल्यानंतर कळतं मासिक पाळी काय ते, तोपर्यंत माहितीच नसतं. पण जर आधी माहीत असेल तर एक मुलगा आपल्या आईची काळजी घेईल, एक भाऊ आपल्या बहिणीची काळजी घेईल मासिक पाळीच्या काळात. तर असे विषय मी घेत होते आणि इन्स्टंट समाजातले जे काही इतर इश्यू असतील त्याच्यावर माझी रिॲक्शन, असं मी त्या स्तंभामध्ये लिहित होतो. तुम्हाला आजवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. तुमच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण कुठला होता? पुरस्कारांचं नाही म्हणता येणार. पुरस्कार तुम्हाला कामाला ऊर्जा देतात, बूस्टर डोस असतात ते तुमचे. पण आनंदाचा क्षण म्हणलं तर तसंही सांगणं खूप अवघड आहे. पण त्यातल्या त्यात एखादा क्षण सांगणं अवघडच आहे. म्हणजे जर सांगितलं मी एखादा क्षण तर बाकीच्या ज्या काही मोमेंट्स आहेत त्यांच्यासोबत नाइन्साफ योगी. तर असे खूप सारे मोमेंट्स आहेत जे मला खूप भारावून टाकणारे होते. म्हणजे तुमच्या इथलं आता कालचा क्षण सांगायचं झालं तर ज्यावेळेस मानवी साखळी करून माझं स्वागत करण्यात आलं, दोन्हीकडनं सगळी शिकलेली शिक्षक मंडळी माझ्यासारख्या एका अडाणी बाईला, जे शैक्षणिक अर्थाने अडाणी बाईला. तुम्हाला अडाणी कोण म्हणणार? आयुष्याचे इतके सारे अनुभव आहेत तुमच्याकडे. तर ते खूप गहिवरून आलं मला की एवढे लोक आपल्यावर नितांत प्रेम करतात आणि खूप आपल्याला एवढ्या प्रेमाने बोलवतात. तेव्हा मला भारी वाटलं, एकदम छान आनंदाचा क्षण होता तो. असे आनंदाचे क्षण आयुष्यामध्ये जेव्हा माझा एक मुलगा जॉबला लागला आणि त्यानं पहिल्या पगारात आठवणीने मला 5,000 रुपये माझ्या अकाउंटला टाकले की आई मी कामाला लागलो आणि ही तुझी पगार म्हणून. त्याच्यासोबत अजून एक माझा मुलगा आहे, त्यानं त्याच्या वाढदिवसाच्या याच्या खर्चातनं 5,000 रुपये माझी जबाबदारी म्हणून मी तुझ्या संस्थेला देतोय असं सांगितलं. ही पैशाची गोष्ट नाही, माझ्या लेकरांना माझ्या समुदायाप्रती भान आहे. तर ते माझ्यासाठी खूप असे आनंदाचे क्षण आहेत की माझी एक मुलगी आहे, अगदी छोटासा क्षण. काल माझ्या एका लेकराने मला नेटचा पॅक मारला. हे क्षण आहेत की जे मला एक सामान्य आई
आपल्या मुलाच्या सामान्य सामान्य गोष्टीमध्ये सुख शोधत असते. तशीच मी पण आहे. आणि प्रचंड त्रास देणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत, अस्वस्थ करणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत? मी बसवर जेव्हा बसते ना, तेव्हा माझ्या शेजारी पटकन कोणी बसत नाही. म्हणजे मोठा त्रास सांगत नाही मी तुम्हाला, क्षुल्लक त्रास सांगितला. जेव्हा पूर्ण बस भरते त्याच्यानंतर कोणीतरी येऊन माझ्या शेजारी बसतं नाईलाजाने. अशी प्रचंड त्रास. मी बाथरूम मध्ये गेले की बायकांची तोंड बघण्यालायक होऊन जातात. मी एखाद्या सोशल इव्हेंट मध्ये गेले की लोक आधी माझ्याकडे क्वेश्चन मार्क टाकून बघतात की कशाला आली असेल इकडे. म्हणजे कितीतरी कार्यक्रमामध्ये माझाच कार्यक्रम आहे, मलाच लोक म्हणतात की हे घ्या तुम्ही आतमध्ये जाऊ नका, कार्यक्रम चालू आहे. असंही पाहिलं. असे खूप सारे त्रास आहेत की ज्याची मला आता हे झाली आहे की याला कसं डील करायचं. दिशा पिंकी शेख हे रसायन किती वेगळं आहे. आयुष्याच्या सर्व वाटांवरती चालत असताना, वेगवेगळे अनुभव घेत असताना आतलं संवेदनशील मन टिकवून ठेवलेलं आहे अशा दिशाजींना माझा सलाम. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.